श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजपासून म्हणजेच 18 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. 2 ऑक्टोबर रोजी पितृपक्ष संपणार आहे. सनातन धर्मात असे मानले जाते की हा काळ पितरांना समर्पित आहे. या काळात पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो. या काळामध्ये केलेल्या काही उपायांमुळे पितृदोष दूर होतो. पितरांची नाराजी असल्यास प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते. अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. पितृपक्षातील काही उपाय तुळशीशी संबंधित देखील आहेत. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. अशा स्थितीत पितृपक्षास तुळशीशी संबंधित काही उपाय केल्यास व्यक्तीला अनेक फायदे होतात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुळशीला तुम्हाला पितृपक्षामध्ये कोणत्याही एका दिवशी नक्कीच ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू तुम्ही तुळशीला अर्पण केल्यामुळे तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाहीत. श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुड पुराणामध्ये केलेला आहे. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख, शांती, समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे. पितरांना अर्पण केलेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचते हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. याचे उत्तर गरुड पुराणात आहे. गरुड पुराणानुसार विश्वदेव आणि अग्निश्रव नावाचे 2 दैवी पूर्वज आहेत. ही दोन्ही दैवी पूर्वज गोत्राच्या सहाय्याने अर्पण केलेल्या वस्तू पितरांपर्यंत पोहोचवतात. आपले पूर्वज जर देव योनीत असतील तर श्राद्धाचे अन्न अमृताच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचते. मनुष्य योनीत असतील तर त्यांना अन्नाच्या रूपात, प्राण्याच्या योनीत गवताच्या रूपात, सापाच्या योनीत वायूच्या रूपात आणि यक्ष योनीत पान स्वरूपात अन्न मिळते. म्हणूनच पितृपक्षाच्या काळात तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे असे मानले जाते. पूर्वज आपल्याला या रूपांमध्ये भेटायला येतात. पितृपक्षात ताटात भोजन केले आणि ब्राह्मणांना ताटात भोजन अर्पण केले तर ते फलदायी ठरते. याशिवाय पितृपक्षामध्ये कोणत्याही एका दिवशी जर तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर ती पितरांसाठी अमृता समान असेल. पण तुळशीला पितृपक्षामध्ये ही वस्तू अर्पण करत असताना रविवारी आणि एकादशीच्या दिवशी ही वस्तू चुकूनही अर्पण करायची नाही. चला तर मग जाणून घेऊयात की तुळशीला अशी कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीची पूजा ज्या घरामध्ये केली जाते तिथे लक्ष्मी नांदते अशी मान्यता आहे. ज्यांच्या घरामध्ये तुळस राहते त्यांच्या घरावरती विष्णूंची कृपा सदैव राहते. प्रत्येकाच्या अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते. अंगण नसेल तर गॅलरी किंवा खिडकीमध्ये तुळशीचं छोटंसं रोप लावलेलं असतं आणि त्या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी सुद्धा येते. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात. तुळशीला वास्तुशास्त्रानुसार सुद्धा महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, पितृपक्षामध्ये आपले पितृ दक्षिण दिशेकडून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असतात. अशा वेळेस आपल्या तुळशीमध्ये आपण ही वस्तू अर्पण केली तर त्यांचे कृपाशीर्वाद मिळतात आणि आपल्या मागे असलेले दोष देखील नाहीसे होत असतात. आता तुमच्या घरात ज्या ठिकाणी तुळस असेल, म्हणजे तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुळस असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला अंगण नाही, आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, मग अशा वेळेस आम्ही हा उपाय कसा करावा, कारण आमची जी तुळस आहे ती बाल्कनीमध्ये आहे. तुमची तुळस कुठेही असेल तुम्ही त्या तुळशीजवळ हा उपाय करायचा आहे.
तर आता ह्या उरलेल्या दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं, तिथे पाणी शिंपडायचं आहे. कारण ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो आणि घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल तर आपोआपच घरामध्ये असलेल्या कटकटी, भांडणं, वास्तुदोष नाहीसे होण्यासाठी मदत होते. तर घरासमोरील अंगण झाडायचं, तिथे पाणी शिंपडायचं, सुंदर अशी रांगोळी काढायची. त्यानंतर तुमची जेव्हा केव्हा देवपूजा होईल, देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला तुळशीची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचा आहे. तसं तर रोजच अशा प्रकारे आपण ही सेवा तुळशीसमोर करत असतो, म्हणजे तुळशीची पंचोपचारे पूजा करतो, देवपूजा करत असतो. पण या पितृपक्षामध्ये तुळशीला कोणत्याही एका दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रोजच अर्पण केली तर खूपच उत्तम राहील. कारण ही जी सेवा आहे ती अतिशय साधी सोपी आहे, याला फारसा वेळ पण लागणार नाही आणि त्यामुळे तुमच्या घरात असलेले वास्तुदोष नाहीसे होतात, तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतात, पितरांचे कृपाशीर्वाद मिळतात. तुम्हाला असं वाटलं की मी रोज ही सेवा करू शकते तर तुम्ही रोज केली तर खूप उत्तम, किंवा कोणत्याही एका दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आता तुळशीची तुम्ही पंचोपचारे पूजा करून घेतल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरात असलेली कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता. स्टीलची असेल, पितळेची, तांब्याची कोणतीही वाटी असेल ती वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. आता हे जे गंगाजल आहे तुम्हाला देवाचं सामान जिथे मिळतं तिथे सहज मिळून जाईल आणि तुमच्याकडे जर ते असेल तर तेच गंगाजल तुम्हाला वापरायचे. कारण गंगाजल हे खूप दिवस जशाला तसं बॉटलमध्ये राहतं. पण तुमच्या घरामध्ये जर गंगाजलची बॉटल अशी नसेल तर ती विकत आणा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पितृपक्षामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर अजून बरेच दिवस शिल्लक आहेत, तर कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा गंगाजल चा उपाय तुळशीसमोर करू शकता. तुळशीजवळ गेल्यानंतर ती वाटी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे आणि तुमच्या हातामध्ये गंगाजलची बॉटल घ्यायची. कारण पितृपक्षामध्ये स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व असतं. जर तुम्ही गंगेमध्ये जाऊन स्नान जरी केलं तर तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतात. एवढं पवित्र गंगाजलाचं पाणी मानलं जातं. तर ह्या पाण्याचं आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करत ते पाणी त्या वाटीमध्ये टाकायचं आहे. तुमच्या पितर म्हणजेच आईवडील हयात असतील तर मग तुम्ही तुमचे जे आजी आजोबा आहेत, तुमच्या पिढ्यांमधले जे पितृ तुमचे गेलेले आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत ते गंगाजल तुम्हाला 5 ते 7 वेळेत त्या वाटीमध्ये टाकायचं आहे. तुमचे आई वडील हयात असतील तर तुमच्या पूर्वजांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, ज्यामध्ये तुमचे आजी आजोबा किंवा पणजोबा पणजी यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि 5 ते 7 वेळा ते गंगाजल या वाटीमध्ये ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत टाकायचं आहे. तुळस अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानल्या जाते आणि त्याचबरोबर गंगाजल देखील अतिशय शुद्ध पवित्र असतं. त्यामुळे दोन्हीही ऊर्जा तुळशीची आणि गंगाजलाची ऊर्जा त्या पाण्यामध्ये सामावली जाईल आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी मदत होईल. त्यानंतर ही वाटी तुम्हाला उचलायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम आहेत, बाथरूम सोडून तेवढ्या रूममध्ये तुम्हाला ते गंगाजलाचं पाणी शिंपडायचं आहे. या अतिशय साध्या सोप्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये असलेले पितृदोष नाहीसे होतील, पितरांचे कृपाशीर्वाद तुम्हाला मिळतील. एवढी ही प्रभावी सेवा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर अजूनपर्यंत तुम्ही कोणतीच पितरांची सेवा केलेली नसेल. बरेच जण म्हणतात की आमचे आई वडील हयात आहेत, ते ते सर्व पितरांच्या सेवा करतात, मग आम्ही कशाला वेगळ्या करायच्या. तर तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की पितृदोष हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आता तुम्हाला जरी पितृदोष नसेल तर तुमच्या पत्नीचा पितृदोष सुद्धा असतो. जसं एक स्त्री तिच्यासोबत असलेले पितृदोष सोबत घेऊन सासरी येते, त्यामुळे तिच्याकडून सुद्धा पितरांची सेवा व्हायला हवी. तिचे आईवडील हयात असतील, तुमचे आईवडील हयात असतील आणि तुमचे आईवडील पितरांची सेवा करत असतील तरी देखील ह्या साध्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. कारण तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची पितरांची सेवा, तुमच्या पूर्वजांची सेवा ही तुमच्या हातून घडायला हवी. जरी तुमचे आई-वडील पितरांच्या त्या तिथीला ह्या सेवा करत असतील, म्हणजे पितरांचं श्राद्ध घालणं, त्यांना जेवू खाऊ घालणं, तरी देखील तुम्हाला पितरांचं स्मरण करून, म्हणजेच तुमच्या आजी-आजोबा असतील किंवा तुमचे पणजोबा असतील, प्रत्येकाचं स्मरण करून त्यांचे कृपाशीर्वाद राहण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. आणि एवढ्या साध्या सोप्या उपायाने सुद्धा तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतील आणि
तुमच्या हातून पितरांची सेवा घडेल आणि तुमच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील. एवढी ही प्रभावी आणि साधी सोपी सेवा आहे. प्रत्येकाने ही सेवा पितृपक्षाच्या या काळामध्ये कधीही कोणत्याही दिवशी करावी आणि ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे अगदी त्याच प्रकारे तुम्हाला ती सेवा करायची आहे. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.